धन्यवाद. सुनील यांचा आवाज ऐकणार आहोत खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. संजय शेठ भोईर आणि खऱ्या अर्थाने 3 ते 8 यांचा कालावधीमध्ये इथे देखील मेला जत्रा लागणारा नाईटचे एक दमदार लाडके आयोजक खऱ्या अर्थाने लवकरच त्यांची स्पर्धा भेटीस येते. ते आमचे सचिन दादा पाटील. तुमचं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक हार्दिक स्वागत करू. त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय अनिल दादा हे चषक आणि बुलेट दादा सरकार ही स्पर्धा गेम ऑन लेफ्ट. यावेळेला एक आगळ्या वेगळ्या शैलीचा खरं तर इथून मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न झाला, परंतु लेग बाईटच्या रूपानं ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या बदल स्कोरबोर्डवरती इथून मात्र बदल आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल यावेळीचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा इथे मात्र बॅटरला शांत ठेवलं. आणि इथे जर का आपण बघितलं तर एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपर पहा चतुर आणि चालक आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला शेल त्यांनी पकडलाय आणि बॅटर बाद होतोय. सन्माननीय गुरुनाथ शेठ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्या देखील सरचे स्वागत आहे. वेलकम साहेब. या व्यासपीठावरती आपल्या देखील आम्ही करतोय. शब्द सुटणार नाही या स्पर्धेमध्ये. सरचे स्वागत. बॅटर बाद झाला. येऊ द्या टीजे येऊ द्या. या वेळेला देखील काल लेन आपल्याला पाहायला मिळाली. षटक संपलं. 1 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहाव्यास मिळतात. 1 ओव्हरचा खेळ खरं तर इथून मात्र संपला. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारा संघ ही विनंती आहे. रेग्युलर गटातील आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील रेग्युलर गटातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मधून जो संघ जिंकणार आहे तो जर का आपण बघितलं तर ओव्हे कॅम्प या संघासमेत 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर कल्पेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉल तयार. सूरज मडवीचा पहिलाच बॉल. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती इथून संयम दाखवला जातोय. एकाच धावेवरती खरं तर इथून मात्र शांत ठेवलं या फलंदाजाला. सेकंड पॉवर प्ले मध्ये खरं तर या खेळाडूला इथून मात्र आणलं जातं. पाहूया आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणारा बॉल तयार होतोय. ओम बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. तिथे फिल्डर आहे समोरच्या दिशेला. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण होतात. पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने टीमचे स्कोर बरोबर बदल आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबलवर जास्त प्राधान्य आतापर्यंत दिलेलं आहे. मोठे फटके येतात का? खरं तर मोठे फटके मारावे लागतील. मॅच मोठी आहे. स्पर्धा मोठी आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न. फटका फसरा बॉल हवेत. आणखीन एक विकेट मिळू शकते. हो मिळालेली आहे. बॅट्समन बाद. डीजे मास्टर ठोक ठोक ठोक. अरे ठोक ना.
भाग्यवंकर आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम दादा. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. नुकतीच विकेट या खेळाडूला इथून मात्र मिळालेला आहे. पहा आमचे उत्तम दादा देखील एन्जॉय करतात या स्पर्धेला. त्यांच्या संकल्पनेने स्पर्धा खरं तर साकारली गेली आणि काय प्लॅटफॉर्म खरं तर खेळाडूंना मिळवून दिलं. वेग प्रचंड तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. ओ मोय 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 सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे मात्र एक फनी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाला आणि या मुवमेंटला 2 धावा देखील कंप्लीट केल्या. एक हास्यमय चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलला बॉल हवेत आणखीन एक विकेट मिळू शकते आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होतोय. समन्वय चंद्रकांत दादा पाटील पहा आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप मेहनत घेतात खरं तर या स्पर्धेच्या अनुषंगाने. आज त्यांचा हा लाल रंगाचा कुर्ता भरपूर चर्चेतला विषय बनलाय या स्पर्धेच्या अनुषंगाने. आणखी विकेट बॅटर बाद येऊ त्या ठिकाणी. शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती राजा कसा असावा जसा राजा शिव छत्रपती. आणि या बॉलला पहा फटका अप्रतिम आहे आणि इथे जर का आपण बघितलं तर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4 आणि येते हा चौकार. चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 1 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फेरा करतात, पाहणी करतात आमचे लाडके आयोजक नानादादा पाटील असतील, आमचे गुणादादा पाटील अप्पा असतील, सचिनदादा पाटील असतील. त्यांच्या माध्यमातून लवकरच स्पर्धा येते. सदानंद सोनावणे शिवदासजी वडवी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. कौलादादा गोरपेकर असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहता गणेशदादा पाटील ही सर्व मंडळी. मोहनदादा पाटील. त्याच्यानंतर तुम्ही पाहता बालकृष्णदादा मडवे असतील. त्याच्यानंतर गणेशदादा पाटील, मनोजदादा देसले, उत्तमदादा पाटील असतील. हे सर्व आयोजक वाडरामदादा असतील. तुमच्या सर्वांचा पाहणी करतात. खरं तर एक फेर फटका या स्पर्धेच्या अनुषंगाने मारला जातो. आमचेच कमिटी मेंबर ज्यांच्या प्रयत्नातून खरं तर ही स्पर्धा साकारण्यात आली, उत्तमदादा पाटील आणि त्यांच्या समेत अनेक तिथे मात्र सहकारी त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. जवळ मार्चकडे इथे मात्र लेगबायच्या रूपानं 1 धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या पद्धतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलकावरती 12 धावा. भारतीय क्रिकेटर युवराज सिंग यांची आठवण करून देणारा आकडा आपल्याला पाहायला मिळाला. टीमच्या स्कोरबोर्डवरती 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. या वेळेला देखील लाईन खराब, दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. बॉल तयार होते पुन्हा एकदा. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर पहा
भरपूर वेगाने बॉलच्या मागे विसावले. 12-13 नागावा संघ आज आपल्या घरच्या क्रीडांगणावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना या मैदानाचा कानाने कोपरा माहिती आहे आणि आपल्या घरच्या विकेटवरती खेळत असताना इथे मात्र आतापर्यंत त्यांची चांगली कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या गोलंदाजाची राहिली. बॉलिंग करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकिंगला फलंदाज सध्या उभा आहे. त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा रेंजन टीम साठी. यावेळेला मिस्टर स्ट्रोक बॉल हवेत खेळलाय परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना थोडेसे कमी पडले आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबल काय होईना परंतु इथे मात्र धावा जमवल्या जातात. मोठे फटके जरी आले नसतील तरी सुद्धा सिंगल डबलने धावा इथून मात्र जोडल्या जातात गुण तालुक्यावरती. यावेळेला पहा फुटबॉलचा चांगला वापर. वाव काय फटका सजवला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनला कापत चिरत चाटत पुसत बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय जय गावदेव जय हनुमान चषक नागाव ब्रँडेड चौकार. माळी खरं तर डबल मिनिंग संगीतांसाठी ओळखले जातात. या बॉलला पहा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा झटका बॅटरला देखील या बॉलने दिला आणि इथे जर का आपण बघितलं तर या फलंदाजाला आता शांत ठेवलं. टप्पा पडल्यानंतर सरळ अंगाचा वेध घेतला बॉलनं आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल ना दिलं जातं. पुन्हा एकदा बॉलर इथून मात्र तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला स्विचिट करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने धावा येत होत्या. या फटक्यांची गरज होती का हा प्रश्न जरूर या खेळाडूला डगामधून विचारला जाईल. डीजे मास्टर येऊ द्या. बाणीतून गायलेले संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 4 गडी बाद 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये धुरा सांभाळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय राकेश पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती राज आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया त्यांच्या नावात राज आहे आणि आता गोलंदाजी करत असताना ते राज्य दाखवतील का हे देखील पाहणं गरजेचं. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होती. करसन बाबू पाटील साहेबांना विनंती करते जे खिडकाळी गावचे आहेत या साहेब व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बोला आता पुन्हा एकदा तयार झाला. पाहूया राजची एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये.
यावेळेला देखील स्ट्रोक चांगला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु एकाच जागेवरती संयम दाखवला जातो. एक चांगला डिसिजन तिथे मात्र घेतला. एक चांगलं कॉल आपल्याला पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळणार. सन्माननीय करसन बाबू पाटील जे खिडकाळी गावचे आहेत दादा या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. राकेश मात्र पुन्हा एकदा तयार झाला. 23 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. ओ राकेशचा बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरला शांत ठेवलंय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय खिडकाळी गावचे संजय दादा पाटील आणि सदाशिव दादा पाटील विनंती करतो दादा या व्यासपीठावरती आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. संजय दादा पाटील पोलीस पाटील आहेत. खरं तर खिडकाळी गावच्या या दादा व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावफलकावरती आता या बॉलवरती 2 धावा ऍड केल्या जातात आणि या 2 धावा तुमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातात. नंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला आणि या मुवमेंटला 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दक्ष आय थिंक आपल्याला पाहायला मिळालं. त्यांची चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये यंग टॅलेंटेड खेळाडू उभरते सितारे नागाव गावचे आणि फिल्डिंग करत असताना प्रभावित करतात. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. ओव्हर नंबर 4चा आता खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा 27 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि आता या 6 बॉल मध्ये किती धावा इथून मात्र जमवल्या जातील. एका पाठोपाठ एक षटकं संपलेली आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 2 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा जर का आपण बघितल्या तर 9 धावा आणि या चौथ्या षटकामध्ये आता 7 धावा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते ही या गोलंदाजांनी दाखवलेली आहे. जबरदस्त. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवली. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर सूरजने 2 विकेट मिळवल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहननं खरं तर 1 विकेट मिळवली आणि या ओव्हरमध्ये विकेट नाही आली परंतु 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली नागाव या संघाची. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल स्ट्रोक तर चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात परंतु फिल्डर बनतील प्रेक्षक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 चौकार. दादा पाटील खिडकाळी आणि सज्जीव दादा पाटील खिडकाळी खरं तर आमच्या शब्दाला मान देऊन आवर्जून या व्यासपीठावरती उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम साहेब. सरचं स्वागत आहे. नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या गोलंदाजाला ज्या पद्धतीने बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झाली आणि ओव्हर नंबर 5च्या पहिल्याच बॉलवरती इथून मात्र चौकार आला. चला नेक्स्ट मॅच वाकलन 40+ आणि खिडकाळी 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी यायचा आहे. यावेळेला स्ट्रोक चांगला. बॉल हवेत. तिथे फिल्डर पहा बॅकअपला होते परंतु पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक 4. येथे चौकार.
फुलातील दादा शेलार खिडकाई गावचे खरं तर या व्यासपीठावरती उपस्थित होतात. या दादा सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. वाकलन 40+ या संघाचे खेळाडू आलेले आहेत जे टीम कॅप्टन आहेत. खिडकाणी टीम आपला कॅप्टन. ओ माय गॉड लेट पण थेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. जी मडवी साहेबांना विनंती आहे या साहेब व्यासपीठावरती आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. पहा पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती षटकार आक्रमण केलं जात आहे. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न. दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे भरपूर वेगाने विसावलेले आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न इथे घडतोय काय आणि 2 धावा आता पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल 43 धावा फलकावरती. अजून 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉल मध्ये जर एका दुसरा मोठा फटका आला तर नक्कीच एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय रघुनाथ मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत्या. सरचे स्वागत आहे साहेब. सुशांत खरं तर 8 बॉल त्यांनी फेस केले आणि 24 या धावसंख्येवरती खेळतात. चांगली बॅटिंग संघाला सावरलंय. आपण पूल करण्याचा प्रयत्न. बॉल आदळतो आहे रोमांस लँड मध्ये आणि तिथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. शेवटचा बॉल या षटकातील टार्गेट सेट करणारा बॉल. पाहूया या बॉलवरती काय घडणार आहे. षटकार आला तर 50 कंप्लीट होतील परंतु इथे मात्र एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संख्या आपण बघितली. चला नेक्स्ट मॅचचा आता आपण टॉस करणार आहोत जिथे मात्र खिडकाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाकलन 40+ टॉस आता केला जाईल.
साहेबांच्या शुभास्ते पण टॉस करू. या सदाशेठ सोनावणे, अशोक लिलांड, पूर्ण कंपनीचे मॅनेजमेंट डायरेक्टर सदाशेठ सोनावणे, तुमच्या शुभास्ते टॉस करू. खिडकाले आणि वाकडन दीपकजी रतन पाटील साहेबांना देखील सन्मानित करू. खिडकालीच्या खिडकाली 40+ टॉस जिंकला. 4 षटकांची मॅच आहे. डिसिजन लगेच आमच्यापर्यंत कळवा. याच्यानंतर मॅचला सुरुवात करू. जवळ चालू मॅच करा. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात या क्रिकेटच्या भव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये, या नागावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. कल्पेशजी पाटील आमच्या सोबत गुणलेखनच्या भूमिकेमध्ये, सुनील यांचा तुम्ही आवाज ऐकला. सानपडाचा एक जबरदस्त समालोचक. ग्रामीण टेनिस क्रिकेट आमचे तेजस असतील, चांगले क्रिकेट विथ द क्वालिटी. युट्यूबच्या माध्यमातून चाहता वर्ग जे बघतात, साऊंड सिस्टीम आमची खऱ्या अर्थाने प्रमोद दादा असतील, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आज नक्कीच थोडा काही तांत्रिक बदल आम्ही समजू शकतो. तुम्हाला उद्या नक्कीच आवाज तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅचला सुरुवात करू. ओम साई मोबाईलचं आमचं खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता होणार सॅम उर्फ कार्तिक गायकर आणि राहुल वरपेकर या मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात. प्रकाश पवार, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रथम गट सज्ज झाला. लेफ्ट हँड गोलंदाज हे पाटील रंगतदार. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. लक्ष गाठायचं 46 पहिलाच बॉल. अर्धा बाटनं खेचला बॉल. बॉल साला बॉलला दिशेनं मिसफील्ड झाली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं रोहित पाटीलनं खेळाला सुरुवात केली आहे. संघ 12-13 नागाव पोहोचला 2 या आकड्यावरती. या शिवभक्त कबीरजी पाटील, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. 46 लक्ष का बॉलिंग अटॅक आज 12-13 नागावचा. पहिला रोहितनं चांगली सुरुवात, ज्यानं 2 धावेचं षटक फेकलं. सूरज मिडवीनं 9 धावेचं. रोहन पुन्हा रोहित आला, त्यानं 9 धावा. कबीरजी पाटील शिवभक्त, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. राकेश पाटील यानं 7 धावेचा आणि सिद्धू भोई 18 धावा खर्च केला. पुढचा बॉल. अर्धा बाटने खेळण्याचा प्रयत्न. अक्षरशः झोपले होते, शपल झाले होते. डॉट बॉल आला. 46 पल्ला पार करायचा. गोलंदाजी अटॅक, गोलंदाजी अटॅक देखील खूप छान आहे. जयदेवकर रोहिंटनचा प्रथम गरज असतील. त्याच्यानंतर तुम्ही प्रणव पाटीलला पाहाल, आशिष पाटील, प्रतीक पाटीलचं शतक या मॅच मध्ये खूप काही सांगून जातील. पण आता तुम्ही पाहता 2 सुरुवात केली आहे. षटकातील पुढचा बॉल. बादशाहला कडा, तिथे फिल्डर उपस्थित. डॉट बॉल. डॉट बॉल. धाबा बलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती 3 वरती. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला उडवला. मिस्टामिंग लॉंग फील्डर उपस्थित. पकडला असेल. प्रथम गटातला विकेट मिळतीये पहिली. रोहित पाटील मोठी विकेट. लेफ्ट हँडर बॅक टू द आउट. फलंदाज बाद.
रोहित पाटीलची विकेट. नवीन गोलंदाज मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सिद्धू भोईर बॅटिंगसाठी गेला. जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे बारातीला नागाव संघाचा सिद्धू भोईर. मात्र मैदानामध्ये तो बॅटिंगसाठी. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रनरमध्ये उडवला. फिल्डर कोणताही नाहीये. बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार. फ्लाइट इट माठीत सिद्धू भोईरचा पहिला षटकार. थँक्यू. हे टायटल सॉन्ग आहे खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता. लाडके आयोजक उत्तम दादा पाटील असतील, नाना दादा पाटील. 9 धाबा स्कोरबोर्ड वरती 9.20 सरासरी प्रति षटकामध्ये. या षटकातील अजूनही शेवटचा बॉल. फटका चांगला बॉल चाला लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीने षटक संपलं. पहिलं षटका समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 10 या आकड्यावरती. संख्या तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला प्रणव पाटील. षटकातील पहिलाच बॉल. बागपूरला जाऊन वर शॉट. बॉल साला डीप कव्हर पॉइंट. बॉडी लाईनच्या दिशेनं सिद्धू भोईरचा नजाकत स्ट्रोक. सीमा पार चौकार. अप्पा देखील आता खुश आहेत. सिद्धू भोईरची बॅटिंग जबरदस्त होतीये डेफिनेटली. फटका आणखीन एक चांगला वर शॉट. बॉल चालला वेगानं डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. लागोपाठचा दुसरा पलटवार. चौकार 4. वरती शॉट ऑफला फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 केली सेकंडचा कॉल दिला आणि सेकंड देखील पूर्ण केली जाते. तो झाला लगेच सिंगलची दुहेरीमध्ये 2 स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 20. 46चा पाठलाग करायचा. आतापर्यंत 9 बॉल झाले. 9 स्ट्राईकना राकेश पाटील उभा जो सलामीला आला. षटकातील पुढचा बॉल. बॅटच्या रडामध्ये फटका फसला. उंचात भरपूर वेळ स्क्वेअर लेगला नोमॅन्स लाईन मध्ये बॉल दाखल झाला. तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2 स्कोर पुढे चालला. 22 धावा स्कोरबोर्ड वरती.
फटका चांगला फिल्डर खोलता नाही खाली क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरला वन शॉट बॉल चाला सीमा पार सिद्धू भोईरचा हडके एक चौका खेळतोय का बॅटिंग आहे सिद्धू भोईरची तिसऱ्या क्रमांकावरती आला आता नागावचे प्रेक्षक देखील खुश असतील बॅटिंग चांगली होतीये सिद्धूची 26 धावा धावपलकावरती वैयक्तिक 23 सिद्धूच्या षटका दिला शेवटचा बॉल अपील तुम्ही पाहता लाईक V4 इथे तुम्ही 55 अपील भागे घेतला बॅटचा कट लागला असं सांगतायत आणि अशा रीतीने डिसिजन मागे घेतला आणि 2 षटकांचा खेळ संपला P1 धावा धावपलकावरती पाहता 46 लक्ष पार करायचा स्कोरबोर्ड वरती रन संख्या 26 धावा डिझर बॉल 20 ची अजूनही गरज आहे मॅच मध्ये प्रथम गरज पुन्हा एकदा आला दुसऱ्या षटकात तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आपल्या स्पेल मधलं दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज जिथे समीकरण 18 मध्ये करायच्यात 20 धावा स्ट्राईक 12 बॉल नंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक पहिल्याच बॉलचा सामना करेल सलामीवीर राकेश पडका चांगला एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला पहिल्या टप्प्यावरती मात्र बॉलला स्टॉप केला तोपर्यंत या बॉलवरती सिंगल भेटली सिंगल राकेशने खेळला सुरुवात केली संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती 27 धावा धावपलकावरती 18 बॉल 20 ची गरज आहे मॅच इथून संपली नाहीये गोलंदाजी चांगली आहे जयदुर्गा रोहिंटनची विकेट घ्याव्या लागतील डॉट बॉल फेकावे लागतील प्रथम गरज या षटकामध्ये किती धावा खर्च करेल नागाव फोर्डीपसी ऐतिहासिक नगरी नागावचे चाहता वर्ग खूप मोठ्या संख्येने देखील इथे उपस्थित असतील गावची स्पर्धा गावची टीम स्वीच हिटचा मारा करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता शरीराला स्पर्श झाला डॉट बॉल रोहिंटनचा चाहता वर्ग देखील आज रोहिंटनला सपोर्ट करण्यासाठी इथपर्यंत आला त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत करू
16 बॉल 19 या जुनी गरज आहे. या मॅच बनू शकते, बनवावी लागेल. जयदुर्गा रोहिंजनला बॉलिंग अटॅक खूप छान आहे. बॅटिंग मात्र थोडी खराब झाली प्रणवकडनं. फुल टॉस होता. फडका चालला बॉलच्या दिशेने. कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल स्कोर पुढे चालला 28 वरती. सुशांत पाटील चांगली बॅटिंग केली. तो 5व्या क्रमांकावरती आला. 3 चौकार 1 षटकार 24 वरती. मात्र तो नाबाद राहिला. प्रत्येक 1 वरती बाद. 7 वरती प्रणव बाद. 2 वरती प्रथम बाद झाला. जितेश देखील 2 वरती. पुढचा बॉल बॅट साधला कडा. विकेट किपरच्या मागे लेग स्लिपला गवसला राकेश पाटील. मोठी विकेट. आणखी एक फलंदाज बाद. राकेश पाटील देखील बाद झाला. मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती बंटी पाटील. बंटी या नावानं तळस बॉल मध्ये चर्चेत आहे. सुमित पाटील सज्ज झालाय. सुमितला तुम्ही पाहता स्ट्रायकिंगला कोथून काढला बॉल. बॉल चला बॉलच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत. तुम्ही लॉंग ऑफला पाहता. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलला स्टार्ट केलं सुमितनं उर्फ बंटी. डावा धावपलकावरती 1 पुढे जात असताना चांगली बॅटिंग केली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये बंटीनं तरी देखील सामना गमवावा लागला. काही हरकत नाहीये. डावा धावपलकावरती तुम्ही पाहता 29 या आकड्यावरती. 13 चेंडू 17 धावेची अजुरी करायचं. फटका मध्ये स्क्वेअर लेगला पाठवलं. दर्शकांमध्ये अलविदा देणारा प्रेक्षकांना ठोकला सिद्धू बोईनं षटकारचा. या प्रल्हाद बालराम मडवी बालामामा यांच्या शुभास्ते आपण सन्मान करू. प्रल्हाद भाई गोपाल यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. बाळामामा यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतो. लाडके आयोजक आमचे नाना पाटील असतील. श्रीनाथ पाटील असतील. आमचे बाळराम मडवी उर्फ बालामामा या नावाने खूप मोठी ख्याती आहे. सन्मान करतोय. मायेची शाल उत्तमदादा पाटील देखील उपस्थित आहेत. पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आता तुम्ही आलात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज ते खेळताना देखील इलेक्शन मध्ये पाहता प्रतीक पाटील आलात. बॉलिंग ट्रॅक वर 4थ्या षटकामध्ये धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 35 या आकड्यावरती. 12 चेंडू 11 धावेची गरज आहे. गती कमी केली. बॉल भरपूर वेळामध्ये झेलची शक्यता. मिड विकेटचा फिल्डर पोहोचले होते. हाताला बॉल स्पर्श झाला. तुम्ही पाहता फिल्डर तिथे प्रणव होते. विघ्नेश बॉलवरती 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 37 या आकड्यावरती. 11 मध्ये 9व्यात विजयासाठी. स्वतःच्या पावसामध्ये छेड होता. हाताला स्पर्श झाला. कॉर्नर बॉलची संधी प्रतीककडे होती.
जमीनला लहान झाला बॉल डॉट बॉल आला समीकरण तुमच्या समोर आहे बॉल शिल्लक असतील 10 चेंडू 9 ची गरज आहे आतापर्यंत मॅच मध्ये तुम्ही पाहता बराचसा नागाव पूर्णपणे डॉट बॉल फेकावे लागतील बचातला डोस लागला रनआउटची संधी इथे मात्र हाना विकेट कीपर प्रणव पाटीलला बॉल गॅदर करता आले नाहीये हा बॉल कलेक्ट झाला असता सिद्धू भुईर सेट होता त्याची विकेट मिळाली असती महत्वपूर्ण विकेट होती आणि तो देखील आता बचावला आणि 1-9 स्कोर पुढे चालला धावा फलकावरती 38 वरती 11 चेंडू 9 चेंडू 8 धावेची गरज आणि सिद्धू भुईर तुम्ही पाहता 11 चेंडू 30 वरती खेळतोय हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा व्हाईट बॉलचा इशारा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये प्रणव 100 रुपयाची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा फलकावरती 39 या आकड्यावरती 9 बॉल 7 धावेची अजूनही गरज आहे स्विच हिटचा मारा करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता डार्क हिटचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता पायाला बॉल हिट जरूर झाला त्यानंतर स्टंपला बॉल लागला इथे लेग बायच्या रूपात एक धाव जर 12-13 नागाव संघ जर फायनल मध्ये जर क्वालिफाय झाला तर प्रयागराजला तुम्हाला नक्कीच तिथे नदीमध्ये बाळाबाबा यांच्याकडनं ही खऱ्या अर्थानं प्रयागराजला तुम्हाला नक्कीच नेण्यात येईल अंघोळ करण्यासाठी 144 वर्षानंतर कुंभमेळा आला फटका कमरला लाजबाब जमिनीशी वार्तार करत असताना समीर बंटी पाटीलचा चौकार हा बॉल तुम्ही पाहता खूप चांगला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल समीकरण तुमच्या समोर 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची गरज गोविंद शेठ जाधव पिंपरी देखील उपस्थित आहेत तुमचं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत आशिष पाटील बॉल पायाला स्पर्श झाला वेगवान बॉल डॉट बॉल 5 बॉल 2 ची गरज आहे मॅच इथून बनतात अशा मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत होतात ही मॅच येईल का आशिष पाटील मध्ये ती धमाक आहे कारण की आम्ही स्ट्राइक एंड गोलंदाज आशिषला कित्येक वेळा पाहिला आता तो स्लो ओव्हर मध्ये आला आशिष मॅचला टर्न देऊ शकतो षटकातील पुढचा बॉल सेन्सिबल क्रिकेट डायरेक्ट विकेट
अप्रतिम फोल्डिंग तुम्ही पाहता दर्जा फोल्डिंगचा विघ्नेशच्या माध्यमातून सिद्धू बोईन सेट बॅट्समन रनआउटची विकेट फलंदाज बाद. राज बाकी म्हटलं तुम्ही पाहता आमच्या समेत कॉमेंट्री शिकतात ते नक्कीच त्यांना देखील शिकायचं प्रत्येकाला इच्छा असेल शिकायची त्यांचं देखील स्वागत करू. स्वराज तुझं देखील स्वागत. षटकातील पुढचा बॉल बंटी फटका चांगला या बॉलवरती मिळती ते सिंगल. समीकरण तुम्ही पाहता 3 बॉल 1 ची गरज आहे अशा मॅचेस आम्ही नक्कीच होताना पाहिजे. 3 बॉल खऱ्या अर्थानं तोंडाची नाईट स्पर्धा जिथे 3 मध्ये एक धावेची गरज होती. पारसपुरजीनं भातांच्या विरुद्ध कैलासपूरच्या जे सुपुत्र पारसपुरजी दानसर त्यांना 3 बॉलमध्ये 1 धाव रोखली होती. संघ भाता नव्हता. इथे मॅच तशीच पाहायला भेटेल का पण नागाव संघ सहजासहजी हार मानणार नाहीयेत. रोहिंजन देखील ताकदवर आहे. आधीच सांगितलं आशिष पाटीलला कदाचित 6 बॉल 6 रन बॉल टू इक्वेशन असतं ना आशिष पाटीलला या मॅचला विजयापर्यंत जयदेवगा रोहिंजन नेलं असलं. अजून संधी आहे आणि या 3 बॉल 1 धाव बनली जाईल का खेळला जात आहे. तसं नदीमध्ये तुम्ही पाहता जाळे रचलं जात आहे खऱ्या अर्थानं तसा देखील भिस्सा तुम्ही पाहता रचला जातो. आता फलंदाजासाठी इथून डॉट बॉलला तर काय पैशर निर्माण होईल की या बॉलवरती मॅच फिनिश होईल. इथे तुम्ही पाहता वाईट बॉल सामना जिंकला 12-13 नागाव संघाने. खूप खूप अभिनंदन. हाडला खाडलाय जयदेवगा रोहिंजन आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं देखील अभिनंदन. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि रोहिंजन संघाला केला चुका नक्की सोडणार. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वेल डन बॉयज टीम 12-13 नागाव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोड आउट